वेळेनुसार स्वतःला बदलता आलं पाहिजे. जर स्वतःला बदलू शकत नसाल तर त्या वेळेला बदलण्याची ताकद आपल्यात असायला पाहिजे. तुमचं आयुष्य तुम्ही किती जगले महत्वाचं नाही, ते कसं जगले हे जास्त महत्वाचं आहे. लाईफ काउन्सिलर सुप्रिया याच गोष्टींशी निगडीत आज तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व देत असतो. हे रिलेशन महत्त्वाचं, ते रिलेशन महत्त्वाचं, पण ॲट द एंड आपल्याला कळतं की या रिलेशन आणि प्रत्येक गोष्टींच्या पेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया. सगळ्यात जास्त कोणाचा बोलबाला होतो? ज्याच्याजवळ पैसा आहे. आणि हे खरंही आहे, कारण आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपण ज्या वेळेला करायला जातो, अगदी रोजच्या आपल्या लाईफमध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी ज्या डेली नीड्स असतात त्या सुद्धा करायला अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त पैसा लागतो. मग हा पैसा इतका जर महत्त्वाचा आहे तर तो का नाही आपण अर्न करायचा, तो का नाही आपण कमवायचा, आणि तो का नाही आपण स्टोअर करायचा, तो का नाही आपण सेव्ह करायचा. पैसा किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तो कमवायचा कसा? आजच्या जगामध्ये इतके सारे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे पैसा कमवायचे. अगदी घरात बसून सुद्धा तुम्ही पैसा कमवू शकता. पण मग त्यासाठी काय हवं? तुमच्याकडे हवे छोटे मोठे स्किल्स. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करून पैसा कमवू शकता, हे आपल्याला माहिती आहे. मग या गोष्टींचाच फायदा घेऊन आपण आपल्या एक एक स्टेप वाढवत, फक्त एक आहे की तुम्ही ज्या वेळेला कुठलंही काम करता त्यात सातत्यता असणं खूप गरजेचे आहे. तुम्ही आज केलं, उद्या केलं नाही, परवा केलं, 2 दिवस पुन्हा गॅप पडली, तर असं काम तुमच्यासाठी कधीच चांगलं तुमच्या अर्निंग देऊ शकत नाही. त्यामुळे जर का तुम्हाला अर्निंग करायचं आहे, जर का तुम्हाला भरपूर पैसा मिळवायचा आहे, तर तुम्हाला तुमचं आवडतं काम करणं गरजेचं आहे. आणि जे काम करत आहात त्याच्यात आवड सुद्धा निर्माण करणं गरजेचं आहे. आपण एका जॉबनी जर तुमच्या गरजा भागत नाहीये, दुसरा जॉब शोधा. 2 जॉब करूनही तुमचं काही मॅनेज होत नाहीये तर काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करा. आणि हे सगळं केल्यानंतर हळूहळू हळूहळू छोटं अमाऊंट स्टोअर करा. थेंबे थेंबे तळे साचे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे माझ्याकडे पैसा नाहीये, मी कसं करू, आता काय होणार, आता इथे EMI भरायचे, त्याचे EMI भरायचे, असे बऱ्याच अडचणी आपण आपल्या लाईफमध्ये फेस करत असतो. याच अडचणींना दूर करण्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं आहे तर इन्कम सोर्स वाढवायचा आहे. हा इन्कम सोर्स वाढवण्यासाठी काय करायचं आहे तर सर्च करायचं आहे. कुठे सर्च करायचं आहे तर गुगलवर सर्च करायचं आहे. तुमच्याजवळ तुमचा स्मार्टफोन आहे, त्या स्मार्टफोन सारखाच तुमचा मेंदू पण स्मार्ट आहे, आणि त्याला जर का तुम्ही ऑर्डर दिली तर तो सुद्धा ते ऑर्डर्स फॉलो करतो. त्यामुळे स्वतःच्या स्मार्ट ब्रेनचा वापर करा आणि वेगवेगळे ऑप्शन्स शोधा. आजच्या काळामध्ये एक जॉब करून किंवा एका सॅलरीमध्ये पूर्ण घर चालणं शक्य नाही आहे. त्यामुळे घरामध्ये जितके जण राहतात त्यापैकी कमीत कमी अर्धे तरी लोक विचार करा की कशा पद्धतीने इन्कम सोर्स आपण वाढवू शकू. जर तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील म्हातारे आहेत आणि ते जर घर सांभाळायला तयार आहे तर तुम्ही त्या गोष्टीचा फायदा घ्या, कारण लोकांना तो सुद्धा सपोर्ट मिळत नाही. तुम्ही तो सपोर्ट असाल तर तुम्ही दोघं कपल मिळून पुढचं तुमचं सगळं लाईफ सिक्युअर करण्यासाठी आत्ता मेहनत करू शकता. 10 वर्ष जीवतोड मेहनत केली तर पुढचं लाईफ खूप सिक्युअर होऊ शकतं. आता ही जीवतोड मेहनत म्हणजे काय तर एखाद्याच्या हाताखाली काम करत असताना तो तुम्हाला पूर्ण पिळून घेणार आहे. अगदी बरोबर. सुरुवातीला त्याच्या हाताखाली काम का करायचं तर आपल्याला सगळ्या गोष्टी समजून घ्यायला. एखाद्या ठिकाणी जॉब करत असताना ज्या गोष्टींचा अनुभव आपण घेतो, जे एक्सपिरियन्स आपण घेतो, ते एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचे असतात. कारण एक 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 स्टेप तुम्ही चढत चढत जेव्हा जाता आणि दर दिवशी तुमचा होणारा अपमान, दर दिवशी तुमच्या पदरात येणारं अपयश तुम्हाला जे शिकवू शकतं ते जगातलं कोणतंच पुस्तक तुम्हाला शिकवू शकत नाही. त्यामुळे इतरांच्या हाताखाली काम करून स्वतःला कसं मोठं करायचं आहे हे आधी बघा. त्यानंतर एका जॉबमधून मिळणारं जे काही इन्कम आहे त्यामध्ये घर चालवायला लागा. दुसऱ्या जॉबमधून येणारं इन्कम सेव्ह करायला लागा. आणि हे 2 करून एक छोटासा स्वतःचा काहीतरी बिझनेस, स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा सेटअप तयार करा. जे तुम्हाला आवडेल अगदी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही ते करू शकता. आजकाल ऑनलाईन सुद्धा भरपूर प्लॅटफॉर्म आपल्याकडे अवेलेबल आहे. डिजिटल मार्केटिंग आहे, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, इवन सगळीकडे तुम्हाला खूप चांगला सोर्स आहे. कारण कोणीच तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. तुमचं आयुष्य फक्त आणि फक्त तुम्ही स्वतः बदलू शकता. कुठलाही जवळचा मित्र, तुमचा खूप एकदम चांगला घनिष्ठ रिलेटिव्ह कोणीही तुमचं आयुष्य बदलू शकत नाही.
तुमचं आयुष्य तुम्ही स्वतः बदलू शकता. स्वतःमध्ये इतकी पॉवर आणा की मी माझ्या फॅमिलीला खूप चांगले दिवस देणार आहे. आज थोडीशी अडचण आहे पण उद्या चांगला दिवस येणार आहे. आज रात्र आहे पण उद्या खूप चांगला दिवस आमची वाट बघतो आहे. आणि पॉझिटिव्हली स्वतः या सगळ्या गोष्टींना फेस करायला लागा. कारण जर का तुम्ही निगेटिव्ह जाल तर कधीच मोठे होणार नाही. कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीच्या मागे एक सुंदर दिवस तुमची वाट बघत असतो. त्यामुळे त्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी या अंधारातून आपल्याला निघायचं आहे. हा अंधार दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. रात्रभर ज्याप्रमाणे झोपून अगदी शांत निद्रेत असतो तशा पद्धतीने न झोपता तुम्हाला तुमचे प्रयत्न चालू ठेवायचे आहे. इकडून प्रयत्न केले, काही नाही लागलं, थांबवा ते प्रयत्न. दुसरीकडे करा, दुसरीकडून नाही मिळालं, थांबवा ते प्रयत्न. असं करत 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 आधी तुमचे प्रयत्नच त्या दिशेला तुम्हाला नेतील. आज इथे नाही मिळालं, उद्या तिथे नाही मिळालं तर परवा दुसऱ्या कुठल्या तरी कामामध्ये नक्की यश मिळेल. पण म्हणून काम सोडून देऊ नका. 10 प्रयत्न केल्यानंतर जर एक आशेचं किरण दिसत असेल तेही तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण पैशासारखं महत्त्व आज इथे कशालाच नाही आहे. आपण म्हणतो इमोशन्सला महत्त्व आहे, रिलेटिव्ह महत्त्वाचे, एकटं काय करणार, सगळं महत्त्वाचं आहे. सगळं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच हे सगळं तुमच्या जवळ ठेवण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे. हाच पैसा कमवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं रान करा. काही दिवस घाणेरडी मेहनत करा, अतिशय मेहनत करा. अशी मेहनत करा की तुम्ही म्हणजे इथे आहेच नाही, कोणाला दिसू नका, कोणाच्या पार्टीजमध्ये जाऊ नका. जे तुम्हाला वाटेल, जशा पद्धतीने वाटेल तशी मेहनत तुम्ही करा आणि तो पैसा गोळा करा. आणि हा गोळा केलेला पैसा नंतर हळूहळू 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 तुमच्याच आयुष्यात किती बदल आणेल हे तुम्हाला लक्षात येईल. पैशाचं महत्त्व आपल्याला माहिती आहे, पण त्या व्यक्तीला विचारा की ज्याच्याकडे काहीच नाही आहे. रस्त्यावर चालणारा भिकारी भीक मागून खाऊ शकतो, पण आपण ते करू शकत नाही. कारण आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये जिद्द आहे, आपण कमाई करण्याची जिद्द आपल्यात आहे आणि हीच जिद्द आपल्याला खूप समोर नेऊ शकते. तुम्ही तुमचा परिवार असं मिळून काहीतरी एखादा छोटासा सेटअप तयार करा. छोटा गृहउद्योग सुद्धा सुरू केलेला तो किती दिवसात किती मोठा होईल हे तुम्हाला माहिती नाही. आजकाल आपण बघतो घरोघरी मेस सुरू केलेले आहे, त्याच्यानंतर क्लाउड किचन सुरू झालेलं आहे. घरातून इंटरनेटच्या माध्यमातून कितीतरी गोष्टी आपण करू शकतो. आज तुम्ही एका ठिकाणी बसून कितीतरी विद्यार्थ्यांना ॲट ए टाईम ऑनलाईन शिकवू शकता. असे बरेच ऑप्शन्स आहेत. तुम्ही मार्केटिंग फील्डमध्ये उडी घेऊ शकता. बऱ्याच गोष्टी तुमची वाट बघत आहे आणि इतर लोक त्याचा फायदा घेतात, तर मग तुम्ही का नाही? त्यामुळे स्वतःला प्रूफ करण्याची वेळ आहे. तुमचे मुलं उद्या चलून हे म्हणतील की माझ्या आईबाबांनी काहीच करून ठेवलं नाही, अशी वेळ येऊ देऊ नका. तुमच्यासोबत काय झालं यापेक्षा महत्त्वाचं तुम्ही तुमच्या मुलांसोबत काय करणार आहे हे आहे. त्यामुळे तुमच्या मुलांसाठी प्रॉपर सगळा सेटअप तयार ठेवा आणि त्यांनाही कॅपेबल बनवा. सगळं काही रेडीमेड देऊ असं नाही, पण तयारी ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आपलं आयुष्य हे सगळं करत असताना कुठेतरी विसरायचं आहे असं माझं म्हणणं नाही आहे. आपलं आयुष्यसुद्धा आपल्याला जगायचं आहे, एन्जॉयमेंट करायची आहे. पण जर वीकमध्ये तुम्ही 7 दिवस खूप काम करत असाल, 6 दिवस खूप काम करत असाल, तर 1 दिवस स्वतःचा एन्जॉयमेंटचा ठेवा. पुन्हा 6 दिवस जीव तोडून मेहनत करा, 1 दिवस एन्जॉयमेंटचा ठेवा. त्या दिवशी अगदी छोट्याशा गार्डनमध्ये जा, मुलांना घेऊन त्यांच्यासोबत एन्जॉय करा. तो 1 दिवस पूर्ण फॅमिलीला आणि तुमच्या एन्जॉयमेंटसाठी द्या आणि त्यावर तुम्ही थोडाफार खर्च करा. म्हणजेच तुमच्या आयुष्यातले सगळे गणितं अगदी सुरळीत चालतील. बरेच लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असतात. आज ती काळाची गरज आहे, कारण हॉस्पिटल्स, आपण म्हणतो मेडिकल इश्यू येतात, कधी एज्युकेशनल काही इश्यू असतात, कधी काही पर्सनल इश्यू असतात, कधी नॉर्मल गोष्टी म्हटलं तर होम लोन असतं, कार लोन असतं. अशा बऱ्याच गोष्टींसाठी आपण लोन काढत असतो आणि त्याच्याखाली माणूस दबत जातो. तर हे लोन कमी करण्यासाठी सुद्धा एकच उपाय आहे, ते म्हणजे तुमचा इन्कम सोर्स वाढवणं. या सगळ्या दृष्टीने जर विचार केला तर पैसा खूप मोठी गोष्ट आहे. आणि जर तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचं आहे तर हा पैसा कमवायचा आहे बॉस, हा पैसा कमवायचा आहे. त्याच्यावर डिपेंडेंट न राहता हा माझा मी कसा कमवायचा आहे हे आपण बघूया. काय होतं, एक छोटासा मुलगा सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून खूप कमाई करताना आपल्याला दिसतो. मग त्याचं चॅनल ग्रो करताय, मग आपण असं काही नाही करू शकत का? आपल्यात काहीच टॅलेंट नाही का? जर का तुम्हाला कॅमेरा फेस करून बोलता येत नसेल तर तुम्ही कॅमेरा न फेस करता काहीतरी इमेजेस दाखवून सुद्धा बोलू शकता. जर तुम्हाला बोलता येत नसेल तर मागे एखादं गाणं लावून तुम्ही काही चित्र दाखवून तुमची कला लोकांपर्यंत पोहोचवू शकता. आज लोक
खूप इंटरेस्टेड आहे काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह बघायला. त्यामुळे या जगामध्ये फक्त अभ्यास आणि पुस्तक एवढंच हे जग विश्व राहिलेलं नाही आहे. त्यामुळे याच्या पलीकडलं सगळं आज एकत्र झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्याला एकत्र करण्यासाठी आणि स्वतःला स्वतःच्या पायावर खंबीर उभं करण्यासाठी मी का एक घर घेऊ, मी 10 घरं घेण्याची ताकद माझ्यामध्ये असायला पाहिजे आणि ती ताकद मी क्रिएट करायला पाहिजे. मी माझा स्वतःचा क्रिएटर मी स्वतः व्हायला पाहिजे. माझ्यासोबत तो आहे, तो मला नक्की साथ देईल. आज त्यांनी मला पाडलाय तर त्याच्यात पण एक पॉझिटिव्हिटी आपल्याला शिकायला पाहिजे की हे सगळे पॉझिटिव्ह आहे की मी आज पडलो, कारण समोर काहीतरी आणखीन मोठं होणार होतं आणि त्यात देवानी मला आत्ता इथे पाडलं, कारण मी इथे थांबलो, पडलो, पायाला लागलं म्हणून मी थांबलो. समोर आणखीन काहीतरी मोठं ठेवलं होतं. तर एक लक्षात घ्या, आग लागायची वाट बघू नका. मला माहिती आहे नेहमीच आग लागली की आपण सैरावैरा होतो आणि आग लागल्यावरच आपण स्वतःचा बचाव करायला जातो. पाय बुडायला लागल्यानंतरच हातपाय मारायला लागतो. हे सगळं जरी खरं असलं तरी ती वेळ येऊ देऊ नका. आत्ताच हातपाय मारायला लागा. 2 जॉब करा, एखादा छोटासा सेटअप करा, ऑनलाईन तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत ते बघा आणि स्वतःचं आयुष्य चांगलं करा आणि स्वतःसोबत आपल्या मुलांचं सुद्धा आयुष्य चांगलं करा. रडत बसू नका. जोही वेळ तुम्ही रडण्यासाठी घालवताय, जोही वेळ तुम्ही विचार करण्यासाठी घालवताय, बरेच लोक असे आहे जे रात्रभर विचार करत असतात की मी काय करू. मग जर रात्रभर न झोपता तुम्ही विचार करताय तर त्या विचाराला कन्व्हर्ट करा. त्या रात्रीच्या झोपेला जर तुम्ही विचारामध्ये कन्व्हर्ट करताय, स्वतःचा विचारामध्ये तिला देताय, निगेटिव्हिटी देताय त्या झोपेला, तर त्यापेक्षा स्वतःचे व्हिडिओ बनवा, त्याला वेळ द्या. ऑनलाईन काहीतरी सुरू करा त्यावेळेला. ऑनलाईन आजकाल भरपूर पार्ट टाईम, फुल टाईम असे वर्क फ्रॉम होम भरपूर आहेत. तुम्ही सर्च करा. खूप सर्च केल्यानंतर थोडंसं काहीतरी हाती नक्की लागेल. मी करते आहे, तुम्हीही करा आणि नक्की या सगळ्या मोठ्या याच्यामध्ये आपणही हे म्हणू शकू की ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. याच रुपयाला कमवण्यासाठी जी काही मेहनत आहे ती तुम्ही मी मिळून करूया आणि आपल्या फॅमिलीला आणि या सगळ्या जगामध्ये आपली पण एक चांगली ओळख बनवली. मन आपलं चांगलं आहे, आपले कर्म चांगले आहेत, त्यासोबतच पैसा पण तितकाच महत्त्वाचा आहे बॉस. त्या पैशाला सुद्धा तितकंच महत्त्व द्या आणि तुमच्या बाकीच्या गोष्टींना पण तितकंच महत्त्व द्या आणि हळूहळू करत ही एक लाईन जी आहे ती क्रॉस करा. स्वतःला लिमिटेशन्स देऊ नका की मला 4 तास झोपायचं आहे, मला 10 तास काम करायचं आहे, अशी लिमिट सध्या तरी देऊ नका. तुम्ही याच्यातून बाहेर पडा, स्वतःचं काहीतरी करून दाखवा आणि त्यानंतर लिमिट द्या. हाताखाली कामाला माणसं ठेवा, इतरांना तुमच्यामुळे रोजगार मिळू द्या, असं काहीतरी करा आणि बघा आयुष्यात तुमच्या मागे येणारी माणसं किती असतील. जी तुमच्यावर ओरडत होती, तुमच्या नावाने बोटं मोडत होती, ती माणसं तुमच्या मागे यायला लागतील. हा दिवस दूर नाही आहे. तेव्हा लगेच कामाला लागा आणि व्हिडिओ बघण्यात वेळ घालवू नका. स्वतःचं काहीतरी सुरू करा. धन्यवाद.